पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी सुद्धा हल्लाबोल केलाय। मला कुणाच्या मुलाबाळांच्या प्रकरणावर बोलायचं नाही, पण या प्रकरणांचं पुढे काहीही होणार नाही, त्यांना क्लीन चिट देतील आणि ते जमिनी कमवतील अशी टीका ठाकरेंनी केली। तर भाजपवाले कुबड्यांना बदनाम करून 2029 मध्ये फेकून देतील असा घणाघात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला। आता सुद्धा काल परवा ग्राहकांना तुम्ही ते ट्विट केलेले, मला काय कोणाच्या मुलाबाळांच्या मागे लागायचं नाही, माझी ती नीतीने माझी वृत्तीने माझ्यावरचे संस्कार नाही। पण मुख्यमंत्री काय करतायत, एक एक प्रकरणं ही येतात कशी बाहेर, कोण सोडते बाहेर। आधी मिंदेगडाच्या मंत्र्याचे प्रकरण आली, आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं, मग सगळे विचारतात चॅनलवाले तुमची प्रतिक्रिया काय होणार, काही होणार नाही। कारण आताची परिस्थिती अशी आहे, अमित शहा येऊन गेले, त्यांनी काय सांगितलं की आता 29 साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला जाईल। आता तर कुबड्या पाहिजे, मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? नाही। आता कुबडीला बदनाम करतील आणि 29 साली फेकून देतील, काय होणार नाही, क्लीन चिट देतील, शेतकरी बसेल बोंगलात, ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून।